नेमकं कसं उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। आता कुबडीला बदनाम करतील आणि 29ला फेकून देतील असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केलाय। आधी मिंदेंच्या मुलाचं प्रकरण बाहेर येत होतं, आता अजित पवारांच्या मुलाचं प्रकरण समोर आलं। यामध्ये त्यांनी क्लीन चिट मिळेल अशी टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केली आहे। तर मराठवाडा दौऱ्यावर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहाराच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। मला काय कोणाच्या मुलाबाळांच्या मागे लागायचं नाही, माझी ती नीती नाही, माझी वृत्ती नाही, माझ्यावर ते संस्कार नाही। पण मुख्यमंत्री काय करतायत, एक एक प्रकरण ही येतात कशी बाहेर, कोण सोडते बाहेर। आधी मिंदे गटाच्या मंत्र्यांची प्रकरण आली, आता अजित पवारांच्या मुलाचं प्रकरण आलं। मग सगळे विचारतात चॅनेलवाले तुमची प्रतिक्रिया काय होणार, काही होणार नाही। कारण आताची परिस्थिती अशी आहे, अमित शहा जे येऊन गेले त्यांनी काय सांगितलं की आता 29 साली कुबड्यांशिवाय भाजपा सत्तेत आला पाहिजे। मग आता तर कुबड्या पाहिजेत, मग कुबडी आता फेकण्याची ताकद हिम्मत देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे का? नाही। आता कुबडीला बदनाम करतील आणि 29 साली फेकून देतील, काय होणार नाही। क्लीन चिट देतील, शेतकरी बसेल बोंबलत, तेच बसतील पैसे कमवून, जमीन कमवून।